बाबासाहेबांनी देखील या समाजावर म्हणजे काय, एका वर्गावर? समाज म्हणजे कोण? समाजाची परिभाषा काय? अनेक माणसांचा समूह म्हणजे समाज. काय म्हणायचं? अनेक माणसांचा समूह म्हणजे समाज. जात नव्हे, त्या तर आपण निर्माण केल्या. कोणी निर्माण केल्या? माणसांनी निर्माण केल्या. पण समाज म्हणजे अनेक लोकांचा जनसमुदाय म्हणजे समाज. तर बाबासाहेबांनी या देशातील लोकांवर, या देशावर आईसारखं प्रेम केलं. कुणासारखं केलं? आई कसं प्रेम करते माहित आहे का तुम्हाला? कसं करत असेल आई प्रेम? भगिनी बसा, मध्ये गाण्याच्या मध्ये उठू नका बरं का. दंड आकारण्यात येईल. मग 5 रुपये. कोणी उठायचं नाही, नाही तर मी पण उठून जाईन. किती रुपये दंड? कोणी उठला तर. बाबासाहेबांनी या देशावर, या देशातील लोकांवर आईसारखं प्रेम केलं. आई काय करते? आपल्या लहान मुलांना खाऊ घालते, न्हाऊ घालते, त्याचं सगळं 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 ती करते. तुम्ही लहान असताना चालत होता का? बोलत होता का? म्हणून आई पहिली गुरु आहे. आई कोण आहे? पहिली गुरु आई आहे. बाबासाहेबांनी देखील या समाजावर आईसारखं प्रेम केलं. त्यांना हृदयाशी धरलं, पोटाशी धरलं. ऊन लागू नये म्हणून आपला पदर त्यांच्यावर पांघरला. एवढं कुणी करतं का? कुणीच नाही करत. आईहून देखील त्यांनी जास्त माया या समाजावर केली. आणि हे त्यांची महत्त्व सांगणारे हे गीत जाधव सिस्टर आपल्या समोर सादर करीत आहे. नीट लक्ष देऊन ध्यानपूर्वक हे गीत ऐका. गीताच्या सुरुवातीला एक शेर आहे. शेर म्हणजे रानातला नव्हे, जंगलातला नाही. 4 ओळी आहेत. त्या समाजासाठी आहेत, समाजातील माणसांसाठी आहेत. कवी आवाहन करून काय म्हणतो समाजातील लोकांना? लक्षपूर्वक आहे. दिव्याच्या परी तू, दिव्याच्या परी जळणार केव्हा, भीमाच्या साच्यात ढळणार केव्हा. परी तू जगणार केव्हा. म्हणून कवी मिलिंद जाधव बाबासाहेबांना आईची उपमा देताना म्हणतात, माहुली दिनांची तू, माहुली दिनांची तू, दलितांचे आई तू, दलितांचे आई तू,
कृपया शब्दांकडे लक्ष असू द्यावं. तुझ माता म्हणू की माई, तुझं माता म्हणू की माई, तुझं माता म्हणू की माई, तुझं दाता म्हणू की दाई, तुझं दाता म्हणू की दाई, तुझं दाता म्हणू की दाई, तुझं माता म्हणू की माई, तुझं दाता म्हणू की दाई. माझं शब्दच आठवत नाही, माझं शब्दच आठवत नाही, माझं शब्दच आठवत नाही. तुझं माय म्हणू की आई, तुझं माय म्हणू की आई, तुझं माय म्हणू की आई. आई माऊली निदानची तू, दलितांचे आई तू, दलितांचे आई तू. बाबासाहेबांसारखी आई, बाबासाहेबांसारखी आई जर आपल्याला लाभली नसती तर आपले काय हाल झाले असते. म्हणून कवी मिलिंद जाधव काय म्हणतात बघा. आई कुणा म्हणून, आई कुणा म्हणू मी, आई कुणा म्हणू मी, आई 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 कुणा म्हणून, आई कुणा म्हणू मी, आई सहा कुमारी, आई सहा कुमारी, आई कुणा म्हणू मी, आई सहकुमारी. स्वामी तिन्ही जगाचा, स्वामी तिन्ही जगाचा, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. माऊली दिनाची तू, दलितांचे आई तू, दलितांचे आई धनी धनी गा, नि धनी सरी, धनी धनी जा, नि ध प ध नि, ध प म प ध, प म ग म प, म ग रे ग म, ग रे सा रे जा. धनी धनी गा, नि धनी सरी, धनी धनी जा, नि ध प ध नि, ध प म प ध, प म ग म प, म ग रे ग म, ग रे सा रे जा. माऊली दिनाची तू, दलितांचे आई तू, दलितांचे आई तू. क्या बात है. पाजीला समामृताचा पाना, पाजीला समा, पाजिला पाजिलस आम्हा, पाजिलस आम्हा, पाजिलस आम्हा, कृताचा पाना, पाजिलस आम्हा. तू पाजिलेस आम्हा चौदार तळ्याचे पाणी, तू पाजिलेस आम्हा चौदार तळ्याचे पाणी. आणि रडलास ऐकून ही कहाणी. तू होतास पोशिंदा लाखाचा, तू होतास पोशिंदा लाखाचा. आणि बाप होतास त्यांच्या बापांचा. पाजिला अमृताचा पान, पाजिला माय
देखिए, हमारे भारत के मशहूर शायर मुनव्वर राणा साहब माँ के बारे में क्या कहते हैं, जरा गौर से सुनिएगा। वो कहते हैं, "ए अंधेरे देख ले, ए अंधेरे देख ले, देख ले, देख ले, देख ले, ए अंधेरे देख ले, मुंह तेरा काला हो गया, ए अंधेरे देख ले, मुंह तेरा काला हो गया, मान आंखें खोल दे, घर में उजाला हो गया, इस तरह इस तरह मेरे गुनाहों को वो धो देती है, माँ बहुत गुस्से में होती है तो वो रो देती है, बाबुली की नाची तू मेरी तान से आई तू, मेरी तान से आई तू, निळा समंत आम्ही भाग्यवंत, निळा समंत, नीळा समंत, नीळा नीळा समंत, नीळा समंत, नीळा समंत, आम्ही भाग्यवंत, नीळा समंत. निळा रंग हा शांततेचं प्रतीक आहे. बाबासाहेबांनी आपल्याला निळा झेंडा दिला आणि आपल्या राष्ट्रध्वजातही निळा रंग विराजमान आहे. म्हणून कवी मिलिंद जाधव काय म्हणतात, निळा समंत आम्ही भाग्यवंत, निळा समंत, निळी नितळाई तू, निळी नितळाई तू, दलितांचे आई तू, दलितांचे आई तू, बाहुली दिनांशी तू, दलितांचे आई तू, दलितांचे आई तू. भूपटोनी दंड उभारी रे बंड, भूपटोनी दंड, थोपटोनी दंड, थोपटोनी दंड, थोपटोनी दंड, थोपटोनी दंड उभारी रे बंड, थोपटोनी दंड. तू मुरगळल्यास माना
विरोधकांच्या. बाबासाहेबांनी आपल्या विद्वत्तेच्या जोरावर विरोधकांच्या बोलत्या बंद करून टाकल्या होत्या. म्हणून कवी मिलिंद जाधव म्हणतात की तू मुरगळल्यास माना विरोधकांच्या आणि चीत केलेस धरणीला. तू मुरगळल्यास माना विरोधकांच्या आणि चीत केलेस धरणीला. तू शड्डू ठोकून उभा राहिलास. शड्डू म्हणजे मांडी. तू शड्डू ठोकून उभा राहिलास आणि पडविले पहिलवानाला. थोपटोनी दंड उभारिले बंड. थोपटोनी दंड रणमरदारी तू. रणमरदारी